हॅलो एव्हरीवन, आज आपण ब्लाऊजचे अंगावर माप कसे घ्यावे ते बघणार आहोत। सर्वात प्रथम आपण इंची टेप घेणार आहोत, मेजरिंग टेप। त्यानंतर आपण बघणार आहोत तयार शोल्डर। तयार शोल्डरसाठी जो आपला आर्म होल आहे त्याच्या सेंटरपासून वर असं आपल्या बोटांनी वर अशी लाईन घेऊन त्यानंतर जो इंची टेप आहे तो दोन्ही पॉईंटला मार्क करून जो पण आपल्याला आकडा भेटेल तो आपण घ्यायचा आहे। तर इथे बघा, माझा आहे 15 इंच, पूर्ण शोल्डर 15 इंच येत आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत तयार शोल्डर आपला किती। तयार शोल्डर म्हणजे जो खांद्यावर आपला शोल्डर असतो ब्लाऊजचा शिवल्यानंतर तो। त्यासाठी पण आर्म होल पासून आपण बोटाने स्ट्रेट घेऊन जाऊन जो पण तिथे आपल्याला जेवढा आहे शिवून जेवढं आपल्याला तयार शोल्डर पाहिजे तो आपण घेणार आहोत। इथे आहे 2.5 इंच। त्यानंतर आपण असा एक प्रकारे बेल्ट घेऊया जेणे आपण आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची घेऊ शकू। अशा प्रकारे फिट्ट असा हा बेल्ट बांधून घेऊयात। बेल्ट बांधून झाल्यानंतर हे बघा, हा बेल्ट फिट्ट पाहिजे, पुढून आणि मागून तो स्ट्रेट पाहिजे। त्यानंतर आपण टेपने आपली पूर्ण उंची मेजर करणार आहोत। तर आपल्या शोल्डरचा जो मध्य आहे तिथे आपण टेप ठेवून फ्रंट साईडचं आपण पूर्ण उंची घेत आहोत। तर फ्रंट एकदम स्ट्रेट उभा राहायचा आहे आणि जो बेल्ट आपल्याला जिथपर्यंत आपली ब्लाऊजची उंची पाहिजे तिथे तो खालचा बेल्ट जो आहे तो तिथपर्यंत पाहिजे। मी बघा मिडलमध्ये टेप ठेवून पहिल्यांदा आपण मेजर करणार आहोत आपल्याला गळा किती पाहिजे। जेवढा पाहिजे तिथून सरळ रेषेत बोट घेऊन जेवढा भरत आहे तेवढा आपला झाला पुढचा गळा, तो आहे 8 इंच। आपण कमी जास्त करू शकतो, आपल्या अकॉर्डिंग आपण ठेवू शकतो। त्यानंतर आहे एपेक्स पॉईंट, जिथे पण आपल्या ब्रिस्ट म्हणजे छातीचा जो मध्यभाग आहे तिथे जो पॉईंट येतोय तो माझा आहे 10 इंच। आणि त्यानंतर टेप तसाच खाली घेऊन जिथे आपली छाती संपत आहे तिथपर्यंत जो पॉईंट आहे तो आहे लोअर ब्रेस्ट म्हणजे छातीचा एंड। त्यानंतर आपल्याला जिथपर्यंत आपली ब्लाऊजची उंची आहे म्हणजे जो बेल्ट काळा बेल्ट दिसत आहे तिथपर्यंत माझी 15 इंच भरत आहे। तेवढी आपल्याला पूर्ण उंची आपली पुढची जी फ्रंट बाजूची जी पूर्ण उंची आहे ती आपली 15 इंच आहे। त्यानंतर आपण एपेक्स टू एपेक्स म्हणजे दोन्ही छातीचा जो आपल्याला पॉईंट आहे मध्यभाग तो मोजायचा आहे, तो माझा आहे 8 इंच। एपेक्स टू एपेक्स ह्या छातीचा मध्य, दुसऱ्या छातीचा मध्य असा माझा 8 इंचपर्यंत आहे। त्यानंतर आपण जो शोल्डर आहे त्याच्या मध्यभागी पुन्हा ठेवू आणि त्यानंतर आपल्याला जी बॅकची जी लेंथ आहे, बॅक म्हणजे पाठीमागच्या बाजूचा जो मेजरमेंट आहे ते आपण घेणार आहोत। स्ट्रेट ठेवायचा आहे टेप। त्यानंतर बघा 12.5 इंच माझी बॅकची लेंथ आहे आणि गळा पण आपण तेव्हाच घेऊ शकतो। तसंच आता आपण घेणार आहोत छाती किती आहे ते। त्यासाठी आपण टेप अशा प्रकारे मेजर असा करायचा आहे की तो मागच्या बाजूने वर खाली होता कामा नये, स्ट्रेट ठेवायचा आहे आणि एकदम तंतोतंत मिळायला पाहिजे, टेप ढिल्ला सोडायचा नाही। माझी छाती होत आहे 35.5 36पर्यंत घेऊ शकतो आपण। आणि जे आपले कमर आहे, कमरमध्ये आपल्याला एकदम टाईट ठेवायचं आहे की जेणेकरून आपण हात वर केल्यानंतर आपला ब्लाऊज वर जाऊ नये। अशा प्रकारे आपण टाईट माप घ्यायचं आहे। टाईट माप घेतल्यानंतर आपण हात वर केल्यानंतर ब्लाऊज वर जाणार नाही। त्यानंतर आपण बॅकचे जो गळा आहे, गळ्यासाठी आपण जसा आपण शोल्डरवर मिडल पॉईंटवर टेप ठेवणार आहोत, तिथून आपण मेजर करू शकतो गळा, किंवा मागचा जो बेल्ट असतो
ब्लाऊजचा, तो पण आपण मेजर करू शकतो. अशा प्रकारे टेप ठेवून आपण मेजर करू शकतो की आपल्याला गळ्याची उंची किती पाहिजे. नाहीतर जो पाठीमागे जो बेल्ट असतो ब्लाऊजचा, तो पण मेजर केल्यानंतर 2, 3, 4 जेवढा डीप पाहिजे तेवढा किंवा जेवढा कमी पाहिजे तो आपण करू शकतो. त्यानंतर बाही उंची आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो. 5, 6, 7, 8, 9 आणि त्यानुसार जो पण तुमचा आता 7चा असेल तर तिथेच आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेरसाठी आपण अशा प्रकारे माप घ्यायचं आहे पूर्ण उंची झाल्यानंतर. आणि आपल्याला कोणाकोणाला कोपरापर्यंत बाही लागते. कोपरापर्यंतची बाही असेल तर आपल्याला जे कोपराचं आपलं हाड आहे तिथून असं तिरकं माप घ्यायचं आहे की जेणेकरून ते नंतर कमी जास्त होऊ नये म्हणून. आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी पण ते माप घेणं गरजेचं आहे. हा आपला सेंटर आहे. आणि जेव्हा कोपऱ्यापर्यंत जी आपली बाही असते तेव्हा आपण उंची तर घेणार आहोत. त्यानंतर जी आपली कोपराच्या वर जी 9.5 पर्यंत जी येत आहे तिथंच पण आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. आणि हा बेल्ट लावणे एकदम महत्त्वाचा आहे.